स्टार न्यूज टुडेमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आपण आता आलो आहोत अंबरनाथमध्ये प्रभाग क्रमांक 2 आहोत। नमस्कार कृष्णा रसाळ साहेब, काय सांगाल? आता निवडणुका लागलेल्या आहेत। पहिले 2 डिसेंबरला होतात, आता 20 डिसेंबरला मतदान होत आहेत। हा जो बदल झाला आहे हा तुम्हाला योग्य वाटतो का? बघा मॅडम, मी सर्वात पहिले माझी परिचय करून देतो। मी ॲडव्होकेट कृष्णा रसाळ पाटील, आमच्या ह्या कृष्णा मॅरेज हॉलचा संचालक, तसेच माझी जे पॅनल क्रमांक 2 मध्ये माझी पत्नी उभी आहे, माझी नगरसेविका करुणा कृष्णा रसाळ पाटील, तसंच माझा मुलगा उभा आहे पॅनल क्रमांक 2B मध्ये, ॲडव्होकेट रोहन कृष्णा रसाळ पाटील। आम्ही सुशिक्षित फॅमिलीमधून आहे। आम्ही गेल्या 1993 पासून या प्रभागामध्ये आम्ही लोकांची समाजसेवा करतोय। जसं आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलं आहे, 80% समाजकारण आणि 20% राजकारण, त्या धर्तीवर आम्ही आमच्या वकिली सेवामध्ये किंवा आमच्या मॅरेज हॉलच्या सेवाप्रमाणे आम्ही लोकांना इथे सुविधा देतो। पॅनल क्रमांक 2 जरी हा प्रभाग पडला असेल तर मागच्या 2015 साली माझी धर्मपत्नी करुणा कृष्णा रसाळ पाटील ही अंबरनाथ शहरामध्ये 1304 मतं घेऊन सर्वात हायेस्ट मतांनी ती 1 नंबरच्या मतांनी जी जिंकून आलेली होती। समोरचे 2 कॅन्डिडेट होते, त्यांचे आम्ही डिपॉझिट जप्त केले होते। डिपॉझिट जप्त करणं उमेदवारांचं म्हणजेच आमचं काम इथे बोलतोय। प्रभाग क्रमांक 3 हा प्रभाग होता, त्याच्यामध्ये हा नालंबी जो रस्ता आहे तो रस्ता आम्ही CC केलेला आहे। तसंच शंकर हाईट म्हणून इथे एक या वस्तीचं नाव आहे शंकर हाईट, तो रस्ता सुद्धा आम्ही CC केलेला आहे। तसंच ऑर्चिड रस्ता हा आम्ही CC केलेला आहे। फादर ॲग्नल्स पासून तर पटेल प्लॅनेटपर्यंत आम्ही CC रस्ता केलेला आहे। आमच्या प्रभागामध्ये जेवढे CC रस्ते ते आमच्या करुणा कृष्णा रसाळ पाटील यांनी केलेले आहेत। आमचं काम बोलतोय। आम्ही असा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे। काँग्रेस पक्षाने असा जाहीरनामा कुठलाही प्रसिद्ध केलेला नाही आहे। गेल्या 1995 पासून एक्स नगरसेवक हा इथे प्रदीप पाटील आहे, तो इथे काम नगरसेवक म्हणून निवडून जातो, पण त्याचं कुठल्याही प्रकारचं या प्रभागामध्ये काम नाही आहे। तुम्ही कोसगाव बघा, भोपीवाडी बघा, कमलाकर नगर क्षेत्र बघा किंवा बेतल चर्च परिसर बघा, इथे साध्या पायवाटा, शौचालय किंवा इथे कलवट किंवा इथे CC रस्ते असे कुठलेही काम केलेले नाही। लोकांना तो दारू, मटण, चिकन वाटतो आणि त्या बोलतापांना बली पडून लोक इथे नागरिक आपल्याला त्याला मतदान देतात। पण मी या वेळेला लोकांना आव्हान करतो की प्रदीप पाटीलला हरवण्यासाठी माझा मुलगा वकील आहे, जो सुशिक्षित उमेदवार आहे, त्याला तुम्ही भरघोस मताने विजयी करा। तसेच आमच्या नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत, माननीय मनीषाताई अरविंद वाडेकर, यांना सुद्धा आपण भरघोस मताने इथे निवडून द्या। ते नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जिंकणारच आहेत। आपल्या प्रभागामध्ये आमदार माननीय बालाजी किनीकर, तसेच डॉक्टर श्रीकांतजी शिंदे, तसेच आपले लाडके भाऊ माननीय नामदार एकनाथराव शिंदे, हे आपल्याला लाडकी बहीण योजना इथे आणून दिलेली आहे आणि या योजनेचा सर्व नागरिकांनी, सर्व समाजाने याचा उपभोग घेतलेला आहे। तसंच आता 2 दिवसापूर्वी माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी हाऊसमध्ये विधानसभेमध्ये घोषणा केली की 2100 रुपये तुम्हाला वाढीव इथे भत्ता दिला जाईल आणि तो पण आगाऊ दिला जाईल। याच्यासाठी कोणत्याही आचारसंहितेचा भाऊ केला जाणार नाही, असं मी लोकांना आव्हान करतो की धनुष्यबाणला तुम्ही मतदान करा आणि आमच्या 3 उमेदवारांना जिंकून द्या। बरं, तुमची लढत ही एक नगराध्यक्ष पदासाठी दावेदार असणाऱ्या उमेदवाराशी आहे, तर तुम्हाला काय कसं वाटतंय? आमची लढत विकास कामाबरोबर आहे। आमची लढत कुठलाही उमेदवार नगराध्यक्ष असू द्या या त्या प्रदीप पाटील किती हे असू द्या, आमचा विकास हा काम बोलतोय आणि विकासासाठी आम्ही मतं मागतोय। बरं, तुमचं पुढचं विजन काय असणार आहे? आमच्या प्रभागामध्ये या लोकांना पाण्याची समस्या जी भेडसावत आहे, या 3 गाडीच्या खाली जी उल्हास नदी वाहते, आपटी नदी जिला म्हणतोय आपण, त्या नदीचा पाणी आपण फिल्टर करतोय। फिल्टर करून तो पाणी माझ्या प्रभागाच्या मध्ये जी टाकीचं काम चालू आहे, त्या टाकीचं काम जवळजवळ 70% झालेलं आहे आणि येणाऱ्या 3-4 महिन्यामध्ये, 6 महिन्यामध्ये 100% काम होईल आणि तो पाणी शुद्धीकरण होऊन आपल्या प्रभागामध्ये लोकांना दररोज पाणी मिळेल, असं मी लोकांना इथे आश्वासित करतो। पण तुमच्या माध्यमातून जो विकास झाला त्या विकासावर तुम्ही समाधानी आहात का? 100% आम्ही विकास केलेला, आमचं काम बोलतोय। तुम्ही या प्रभागामध्ये फिरा,
ज्या सीसी रस्ते झाले ते माजी बांधकाम सभापती करुणा रसाल पाटील, माजी नगरसेवक यांनी केलेले आहेत. आमदार फंडातून आम्ही कामं आणलेली आहेत, खासदार फंडातून आम्ही कामं आणलेली आहेत आणि त्या कामाच्या जोरावर आमचा विजय नक्की आहे. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जे आहेत आमच्या मनीषाताई वाडेकर पायाला भिंगरी लावून आज गेल्या 15-20 वर्षापासून त्या फिरत आहेत आणि समोर जे काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदाचे ते घर सोडून सुद्धा कुठे बाहेर पडत नाही. आपल्या वार्डामध्ये कधी दिसले नाही. त्या अशा घर बसलेल्या महिलाला कुणीच मतदान करू नका असे मी आवाहन करतो. तसेच प्रदीप पाटील जो अध्यक्ष आहे काँग्रेस पक्षाचा त्यांनी नाना पाटील जो प्राईड बनवलेला आहे त्या नाना पाटील प्राईडमध्ये सामान्य गोरगरीब जनतेला फसवून तिथे एखाद्या शासनाच्या भूखंडावर त्यांनी ती जमिनीवर बिल्डिंग बनवून तिथे लोकांना घरं विकलेली आहेत आणि त्या घराचा त्याला 42 कोटी 50 लाखाचा शासनाने दंड आकारलेला आहे. प्रदीप नाना पाटीलनी नगरसेवक पदाचा दुरुपयोग केलेला आहे. त्याला शासनाने 6 वर्ष निलंबित करायची नोटीस पाठवलेली आहे आणि तो येणाऱ्या काळामध्ये या भ्रष्टाचार मध्ये किंवा त्या एखाद्या भूखंडाच्या याच्या केसमध्ये तो जेलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही आणि त्याला ॲडव्होकेट कृष्णा रसाल पाटील हा त्याला जेलमध्ये पोहोचवणार म्हणजे पोहोचवणार. बरं ताई, काय सांगाल तुम्ही आज उमेदवार म्हणून उभे आहात? नमस्कार. मी जनतेला आज एवढंच सांगते का आपल्याला विकासासाठी मी जे तुमच्या सेवेसाठी चालून धावून येते तर तुम्ही येणाऱ्या 2 तारखेला आपला मतदान होणार होता. ते 2 तारीख असली काय आणि 20 तारीख असली काय, आपल्यासारख्यांना 20 तारीखच आता चांगली झालेली आहे. तुम्ही येणाऱ्या कालामध्ये आता जे 20 तारीख 8 दिवसावरती आलेली आहे, तुम्ही चांगल्या मताने 3 उमेदवारांना चांगले मताने निवडून द्याल एवढी मी जनतेकडनं अपेक्षा करते आणि आमचं काम बोलतोय. आमच्या माननीय नगराध्यक्ष मॅडम आहेत त्या तर 100% झालेत. काँग्रेसचे जे तुम्ही बोलता ना का काँग्रेसचे नगराध्यक्ष, अहो काँग्रेसचे नगराध्यक्ष काय त्यांना वार्डामध्ये किती मतं भेटते हे तरी बघा तुम्ही. आधी शहराचं तर लांबच नाही का, पहिले वार्डात किती मतदान भेटतो हा बघा आणि मग नगराध्यक्षाला धावा. मग तुम्ही आम्ही पण समजू तुम्हाला किती मतदान झालं ते. तर आमची नगराध्यक्ष मॅडमच होणार आणि मनीषाताई वाडेकरच होणार कारण आमचा पक्ष तसा आहे आणि या अंबरनाथ शहरामध्ये भगवा पडकल्याशिवाय राहणार नाही. एवढं मी जनतेला आव्हान करतो का येणाऱ्या 20 तारखेला तुम्ही आपला मतदान धनुष्यबाण एवढी तुम्हाला विनंती करतो आणि जी मला सेवा करायला भेटेल मी तुमची सेवा करण्यासाठी तत्पर आहे. धन्यवाद. 20 डिसेंबर रोजी मतदान होत आहे, तुम्ही मतदारांना काय आवाहन कराल? मी मतदारांना 20 तारखेला आवाहन करतो की निर्भीडपणे आणि निसंकोचपणे आपण घराच्या बाहेर पडा. इथे कुठलीही दहशतचा काही प्रकार नाही आहे. इथे आपल्या विजयी उमेदवारांना माननीय मनीषाताई अरविंद वाडेकर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार, तसेच करुणा कृष्णा रसाल पाटील पॅनल 2चे अचे उमेदवार, तसेच ॲडव्होकेट रोहन कृष्णा रसाल पाटील पॅनल क्रमांक 2 चे उमेदवार यांना भरघोस मताने आपण विजयी करा असं मी सर्व नागरिकांना आवाहन करतो. तुम्ही सकाळी आपली सर्व कामं बाजूला ठेवून पहिलं मतदानाचा हक्क बजवा. आपल्या मतदानापासून वंचित राहू नका.